तर हाय मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5:55 आणि आपण सोमवारी आलेलो होतो 22 तारखेला गुजरातमध्ये सांगलीतून. तर आज तारीख आहे 27 जुलै, 5:55 झालेले आहेत. तर आज आपल्याला भाडं ट्रिप लागलेलं आहे. तर हे लागलेलं आहे गुजरात टू छत्तीसगड रायपूर प्लस नागपूर ट्रिप. त्यामध्ये एक डिलिव्हरी आहे, नागपूर प्लस रायपूर असा आपण प्रवास सुरू करणार आहोत. गाडी लोडिंग पॉईंटसाठी लागलेली आहे, गाडी लोड व्हायची चालू आहे. तर ह्याच्या अगोदर बाकीची माहितीसाठी मी व्हिडिओ करू शकलो नाही. तर चला मग आपण सुरू करूया पुढचा प्रवास. आणि आपण कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला. तर मित्रांनो, आता आपण गाडी लोड झालेली आहे. संध्याकाळचे 8:15 वाजलेले आहेत, 8:15. आता आपण पुढचा प्रवास सुरू करणार आहे. आणि आत्ता जवळजवळ 2 तास लागले गाडीचे पेपर आणि गाडी लोड होऊन आपल्याला पेपर मिळण्यासाठी. तर आता आपण निघत आहे नागपूर प्लस रायपूर, गुजरात ते रायपूर या भाड्यासाठी. तरी अजून काय अनुभव जे मला काही येतील ते मी तुम्हाला शेअर करत जाईन. तरी बघूया कसं काय, कुठं पावसाचं खूप वातावरण आहे, कुठं पाणी भरलं आहे, याची सर्व माहिती घेऊन गेलं पाहिजे. नाहीतर रस्त्यात कुठं तर अडकण्याचा प्रॉब्लेम फार मोठा झाला की मग खूप डोक्याला त्रास होण्यासारखा आहे. तर याची पूर्ण माहिती घेऊन पुढे निघूया आपण. तर चला मग. हाय मित्रांनो, तरी आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि रात्री आपल्याला निघायला खूप वेळ झाला, कारण पेपर रात्री खूप वेळाने मिळाले. गाडी तर लोड झालेली होती, पण पेपर मिळायला रात्री 11 वाजले. त्यामुळं रात्रीचा प्रवास हा कमीच झाला. आता आपण गुजरातमधून आपण बाहेर पडायला लागलो आहे. आणि आता आपण अक्कलकुवा शहादा अशा मार्गे आपण जाणार आहोत. आणि हा सगळा एरिया जो आहे आदिवासी एरिया आहे, तुम्ही बघू शकताय. तर बघा किती सुंदर अशी झाडं वगैरे आहेत या आदिवासी एरियामध्ये. इथे घरे पण खूप छोटे आहेत. हा रस्ता शॉर्टकट आहे, पण आदिवासी एरियामधून जातो. आणि जवळजवळ मला आता एक 80 किलोमीटर मला हा रस्ता जवळ पडणार आहे. कारण आता आणखीन एक डिलिव्हरी वाढलेली आहे श्रीपूरची. तर आता श्रीपूर, नागपूर आणि रायपूर असं आपल्याला जावं लागणार आहे. बघा,
रूटनं आपण चाललेलो आहे. मोठी मोठी एवढी वाहनं या रोडवरून जातात, त्यामुळं हा रस्ता आपल्याला बरंचसंच अंतर जवळ करणार आहे. थोडासा रस्ता कुठेतरी खराब आहे का तर रस्त्याचं काम चालू असल्यामुळं हा सगळा आदिवासी एरिया आहे आणि आदिवासी एरिया असल्यामुळे इथं रात्रीचा प्रवास शक्यतो करून गाडीवाले टाळतात. ते नाईटला यामध्ये या रूटला प्रवास होत नाही आहे का तर प्रॉब्लेम काही पण होण्याची शक्यता असते आणि दिवसा जाण्यासाठी या रोडला काही प्रॉब्लेम नाही. फक्त आता या रस्त्याचं काम चालू असल्यामुळं थोडी गाडी हळू चालली असते. तुम्ही बघू शकता वाहनं सुद्धा येत आहेत. सगळा माझा आदिवासी एरिया जंगल परिसर चालू झालेला आहे. बघू शकताय हा सगळा जंगली एरिया चालू झालेला आहे. मस्त असं वातावरण आहे इथे. आता आपण महाराष्ट्र बॉर्डरवरती पोहोचत आहोत आणि त्याच्यानंतर आपण आता गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहोत. हे बघा बॉर्डरवरची घरं कशी आहेत. बॉर्डर आलेला आहे. बॉर्डर संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एंट्री होईल. आता आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री
जात आहोत. आणि आपण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे. आपण आता तरी बघू पुढं आणि काय काटा वगैरे महाराष्ट्र बॉर्डरचा लागतो काय त्याला माहिती घेऊन चेकपोस्टवर गाडी घेऊ. तर अजून पण पुढे घनदाट जंगल आहे. तर पुढची अपडेट मी तुम्हाला देत जाईल. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. ही ट्रिप गुजरात टू छत्तीसगड होती. त्यामधला हा पहिला एपिसोड. दुसरा एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.